गटाच्या मार्फत सकल हिंदू संमेलनाचं आयोजन इथल्या आयोजकांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे आणि आयोजक समितीतली जी तरुण मुलं आहेत यांचं मी खरंच कौतुक करतो की त्यांनी गेली 10 दिवस जवळजवळ स्वतःचा काम धंदा हे सगळं विसरून 10 गावामध्ये फिरून हिंदूंमध्ये जनजागृती करण्याचं काम केलंय. फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. कृपया या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला टाळ्या वाजवल्या नाहीत तरी चालतं, कारण ती एक शिस्त आहे. बाकीच्या सगळ्या कार्यक्रमांना आपण वेगळे करतो, आजचा टोटली वेगळा कार्यक्रम आहे, तुमच्या थोड्या वेळात लक्षात येईलच. आणि या प्रेमाच्या निमंत्रणाला साथ देऊन आपण अनेक भगिनी हिंदू बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी या कार्यक्रमाच्या यजमानांतर्फे तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक 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 स्वागत करतो. या ठिकाणी व्यासपीठावर फक्त 3च खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि हे सुद्धा एका शिस्तीसाठी ठेवल्या आहेत की या कार्यक्रमापुरते फक्त 3च या ठिकाणी अतिथी आहेत. हे तुमच्यातलेच आहेत, 3 अतिथी आहेत. बाकी आपण सर्वजण सगळा समान असे हिंदू आहोत. इथे छोटा मोठा काळा गोरा उच्च नीच व्यावसायिक राजकारणी सगळे सगळे समान आहोत आणि हा एका सुरात एका धाग्यात आपण राहण्यासाठी एक कल्पना आहे जी वापरली जाते. आणि मुळात आजपासून पुढच्या 5 तारीखपर्यंत संपूर्ण भारतभर 1 लाख हिंदू संमेलनचं आयोजन केलेलं आहे आणि ते आजपासून सुरुवात झाली. आजही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 ठिकाणी कार्यक्रम असेच सुरू आहेत आणि ही खूप चांगली संकल्पना आहे असं वाटतं. कारण इथे सगळेजण आपण बसल्या ते हिंदू म्हणून आहोत, पण हिंदू म्हणून मी काय करतो स्वतःच्या घरापासून आपण सुरुवात जर केली तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला जर 80 ते 90% फुल्याच मिळतील. 20% आपण आज हिंदू याचं कारण खूप वेगळं आहे. त्या विषयाला बोलायला आपल्याकडे अजिबात वेळ नाही, कारण हा दिलेला जो वेळ आहे तेवढ्याच वेळामध्ये हा सगळा कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी करायचा आहे. तर सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमापुरते जे प्रमुख 3 अतिथी आहेत यांना मी या ठिकाणी या व्यासपीठावर कॉल करतो आहे. सर्वप्रथम श्री दिलीप गोखले, त्यानंतर पांडुरंग राणे कीर्तनकार. दिलीप गोखले मुख्य अतिथी आहेत, पांडुरंग राणे कीर्तनकार आणि तिसरे आहेत महिला म्हणून आम्ही मुख्य अतिथी देऊ त्या सौ वैष्णवी लाड मॅडम. तिघांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो, या ठिकाणी भारत मातेची प्रतिमा आहे आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमा आहे. या दोन्ही प्रतिमांना पूजन करायचं आहे. सर्वप्रथम या ठिकाणी दीपप्रज्वलन आपल्याला करायचं आहे. मी 3ही महनीय व्यक्तींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते याचं दीपप्रज्वलन होईल. राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीष्ठिर महाराजाधिराज शिव छत्रपती गजपती नृपती भूपती सुवर्णरज त्रिपती अष्टप्रधान वेष्टिष्ठ छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत मातेचा. मी महनीय
अतिथींना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करावी. कृपया जरा फॅन बंद करा. मगाशी माफ करा, टेक्निकली प्रॉब्लेम झाल्यामुळे असं होतं कधी कधी. तमसोमा ज्योतिर्गमय असं म्हटलं जातं आणि खरोखरच अंधाराच्या मागून प्रकाश असतो. आणि आज हिंदू बंधू भगिनींच्या या आपल्या समाजासाठी आजचा दिवस खरोखरच प्रकाशमय आहे. म्हणूनच या ठिकाणी दीपप्रज्वलन या कार्यक्रमाची सुरुवात केली जात आहे. मी चव्हाण मॅडमांना विनंती करतो की आपण पुढे बसावं. मगाशीच मी सांगितलेलं की आजच्या कार्यक्रमाला कुणाचे डेसिग्नेशन किंवा पद घेतलं जाणार नाहीये, याची नोंद घ्यावी. कारण नंतर मागावून टिप्पणी येतात की असं काय होणं. हे कार्यक्रमाचा इथली रीत आहे किंवा परंपरा आहे. सगळ्यात तुम्ही महनीय व्यक्ती एकच समानात सगळे हिंदू बंधू आणि भगिनी आज आपण हिंदू म्हणून एकत्र आहोत. प्रथम हिंदू, नंतर माझं पद किंवा नंतर माझं जे काय माझं आहे ते माझ्या धर्मानंतर आहे माझ्या, म्हणून आज ही अशी पद्धत केलेली आहे. धन्यवाद. महनीय व्यक्तींना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं. यानंतर या ठिकाणी परंपरेप्रमाणे प्रणव पाहुण्यांचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन फक्त स्वागत करण्यात येणार आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री दिलीप गोखले यांचं स्वागत करतील. ही जी कार्य करण्यासाठी आम्ही एक कार्यकारिणी समिती नेमली होती, त्या समितीचे प्रमुख सन्माननीय अमितजी कुलकर्णी यांना मी विनंती करतो की दिलीपजी गोखले यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. त्यानंतर दुसरे प्रमुख कोण आहेत? सन्माननीय पांडुरंग राणे कीर्तनकार. मी या समितीचे खजिनदार तुकाराम उर्फ बाळू परब यांना विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. यानंतर आपल्या तिसऱ्या अतिथी आहेत सौ वैष्णवी लाड. मी सौ देवयानी धनंजय गावडे यांना विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. जरा आता टाळ्या मारायला हरकत नाही का, कारण काही आहे हरकत नाही. धन्यवाद. आपण आमच्या स्वागताचा स्वीकार केल्याबद्दल या आजच्या कार्यक्रमाच्या समितीतर्फे मनापासून धन्यवाद देतो. यानंतर या पहिल्या रो मध्ये सगळे या वेगवेगळ्या क्षेत्रातले महनीय व्यक्ती बसलेले आहेत. मी फक्त त्यांची नावं घेणार आहे, पद घेणार आहे. त्यांचे बी आपला शब्द सुवर्ण म्हणतो. या ठिकाणी आमचे चव्हाण गुरुजी आहेत, आप्पा भिसे आहेत, त्यानंतर परब डॉक्टर आहेत, सावंत डॉक्टर आहेत, आमचे खाडीलकर डॉक्टर आहेत, त्यानंतर या ठिकाणी परब आहेत, त्यानंतर गावडे मॅडम आहेत, चव्हाण मॅडम आहेत, या खोत मॅडम आहेत. या सर्वांचं मी या समितीतर्फे शब्दसुमने मनापासून हार्दिक 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 स्वागत करतो. यानंतर कुठलाही कार्यक्रम म्हटलं की त्याचं प्रास्ताविक म्हणजे या कार्यक्रमाचा मूळ उद्देश जो काय असतो हा आपल्याला समजलाच पाहिजे. आणि या प्रास्ताविकसाठी मी माझे मित्र सन्माननीय प्रदीपजी मिडगावकर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. आजच्या या पवित्र सकल हिंदू संमेलन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनी यांचं
मी सकल हिंदू समाज मंडळ कट्टा तालुका मालवण यांच्या वतीने शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आजचा हा पवित्र दिन अशासाठी म्हटलं गेलंय की हा एक अनोखा कार्यक्रम संपूर्ण देशभरामध्ये आयोजित केला जात आहे. त्याचं कारण असं आहे की आपला देश हा हिंदू देश म्हणून गणला जातोय. हिंदू देश आणि ह्या देशामध्ये राहणारे सर्व हिंदू बांधव आज प्रचंड संख्येने आहेत. मात्र आज ते एकत्र काही गोष्टीमुळे येत नाहीत आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी आणि ज्यावेळी आपले सर्व हिंदू बांधव एकत्र येतील त्यावेळी काहीतरी वेगळं राष्ट्रकार्य आपल्या हातून निश्चितच घडणार आहे आणि त्याचा हा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारच्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश की या हिंदू समाजामध्ये विविध जे घटक आहेत, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, ह्या सर्व घटकांना एकत्र आणणं आणि एकत्र आणल्यामुळे हिंदू समाजात आज एकात्मता वाढवणं, त्याचप्रमाणे धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांचं संरक्षण करणं, सामाजिक विविध प्रश्न आहेत त्याच्यावरती विचारमंथन करणं, युवकांमध्ये देशभक्ती, नैतिक मूल्ये रुजवणं, समाजामध्ये जे काही मतभेद आहेत ते सामंजस्याने मिटवणं, ह्या उद्देशाने या अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज आपण सर्वजण हिंदू ज्ञाती बांधव म्हणून या ठिकाणी एकत्र आहोत. या ठिकाणी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना सूत्रसंचालकांनी सांगितलं की हा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून सर्वांचं स्वागत करतो. थोडंसं ह्याच्यासाठी जरा प्रतिबंध ह्या कार्यक्रमापुरतं. मात्र कार्यक्रमाचा आनंद आणि ह्या कार्यक्रमामधून तुम्हाला जे काही ह्या ठिकाणी संबोधन, या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे, ते मार्गदर्शन आणि जे काही तुमच्यासाठी जे काही या ठिकाणी प्रमुख जे वक्ते आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यांच्याकडून मौलिक संदेश मिळणार आहे. ते संदेश मात्र तुमच्या मनामध्ये, हृदयामध्ये ठेवून ते स्वतःपर्यंत न ठेवता आपल्या प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. आज आपण सर्व हिंदू बांधव, आज रविवारचा दिवस, आज सुट्टीचा दिवस असताना देखील एका पवित्र असा राष्ट्रकार्यासाठी आज आपण एकत्र जमलेलो आहोत. आज आपण सर्वजण सुट्टी म्हटल्यानंतर त्या सुट्टीचा आनंद उपभोग घेण्यासाठी आज आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकलो असतो. मात्र आज समाजातील तुम्ही हिंदू बांधव आहेत जे प्राधान्याने या ठिकाणी जागरूक झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण हा कट्टा मंडळाच्या वतीने बघितला तर चाफेकोल, कुणकवळे, कट्टा, गुरामवाड, नांदोस, गोडवन, वराड आणि तिरवडे ह्या मंडळाकरता, ह्या मंडळातील गावांकरता ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. ह्या कार्यक्रमासाठी आपले सर्व स्वयंसेवक, हिंदू ज्ञाती बांधव, हे तरुण युवक आज प्रत्येक गावामध्ये जाऊन काही व्यक्तींना, त्याचप्रमाणे गावोगावी जाऊन तरुणांना एकत्र करून त्यांनी बऱ्याच ठिकाणी ह्या हिंदू संमेलनाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. एक अतिशय चांगल्या प्रकारची आकर्षक निमंत्रण पत्रिका, ज्या निमंत्रण पत्रिके वाचल्यानंतरच आपल्याला आज एकत्र येणं का गरजेचं आहे ते देखील त्याच्यामध्ये उल्लेख केलेला होता. हिंदू समाजाला सुमारे 500 वर्षाची परंपरा आणि ह्या 500 वर्षाच्या अविरत संघर्षामुळे अयोध्येमध्ये झालेलं राम मंदिर ह्याचे सर्वजण आपण साक्षीदार आहोत. आणि गेल्या वर्षी अतिशय सर्वांनी एक राष्ट्रभावनेने, देशप्रेमाने आणि धर्माचं जागरण म्हणून आपण या ठिकाणी रामजन्मोत्सव साजरा केलेला होता. याचबरोबर हिंदू समाज म्हणून आपल्यासमोर विविध प्रकारचे आव्हाने येतात. त्या आव्हानांचा विचार करणं हे वैयक्तिक पातळीवर केलं तर ते शक्य नाही आहे. त्याच्यासाठी संघटित होणं गरजेचं आहे आणि ते संघटन करण्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आज संपूर्ण देशभरामध्ये जर तुम्ही बघितला तर सर तन से जुदा यासारख्या घोषणा दिल्या जातात. हिंदूंच्या हत्या कशा प्रकारच्या केल्या जात आहेत हे सर्वजण तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत आहात. त्याचप्रमाणे लव जिहाद, त्याचप्रमाणे लँड जिहाद हे शब्द आपण ह्यापूर्वी ऐकलेले नव्हते. मात्र ह्याखाली ज्या काही हिंदूद्वेषी संघटना आहेत, जे काही हिंदूंवरती अत्याचार करतायत आणि ते आपल्याला बघणं, जरी आपला ह्याच्यामध्ये एखादा हिंदू बांधव नसला तरी आपण एक हिंदू धर्मीय म्हणून, एक हिंदू राष्ट्र म्हणून ती आपल्या मनाला जखम होते आणि वेदना होत आहे.
आणि ह्यासाठी आज आपण एकत्र येणं काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सकल हिंदू समाज कट्टा मंडळ यांच्या वतीने ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा कार्यक्रमाचाच मुळात उद्देश तुम्हाला सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे की हिंदू सर्वजण एकत्र आले, हिंदूंचं संघटन झालं तर आपण हिंदू राष्ट्रासाठी, आपल्या हिंदू बांधवांसाठी संघटितरित्या आपण काहीतरी प्रयत्न करू शकतो आणि त्या प्रयत्नातून एक वेगळं अशा प्रकारचं राष्ट्र आपण सर्वांच्या प्रयत्नातून या ठिकाणी घडवू शकतो. त्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता जपणं, समाजाचा विकास करणं, संस्कृती आणि परंपरा ज्या लोप पावत चाललेल्या आहेत त्यांचं जतन करणं. आज आपण हिंदू बांधव म्हणून बघितलात, आपल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी ढोल पथकाच्या माध्यमातून केलं गेलं. प्रवेशद्वाराजवळ सगळ्यांचं स्वागत एक अष्टगंध लावून, त्याचप्रमाणे महिला भगिनींचं स्वागत हळदी कुंकू लावून केलं झालं. ही परंपरा आज टिकली पाहिजे. ह्या परंपरेचं जे आपलं जतन आहे ते आजच्या मागील पिढीने जोपासलेलं आहे. आजच्या पिढीला त्याचा विसर पडत चाललेला आहे. ही परंपरा पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि आपण एकसंघ म्हणून राहिलं पाहिजे. ह्या दृष्टीने ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग राणे कीर्तनकार, त्याचप्रमाणे वैष्णवी लाड एक समाजसेविका आणि प्रमुख वक्ते म्हणून सन्माननीय दिलीप गोगले सर यांचं मार्गदर्शन आपल्याला निश्चितच मिळणार आहे. हे मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी का आलात, आपला वेळ का खर्ची पडला याचा एकही तीळमात्र शंका तुमच्या मनामध्ये निश्चितच राहणार नाही. एवढं चांगलं मार्गदर्शन आणि प्रबोधन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर मी निश्चितच सांगतो, ह्या कार्यक्रमामधून चांगलं काहीतरी घेऊन आपण इथून निघणार आहोत आणि हे चांगलं मात्र स्वतःपर्यंत न ठेवता त्याचा उपयोग आपल्या समाजासाठी, समाजातील ज्ञाती बांधवांसाठी, हिंदू बांधवांसाठी केला पाहिजे. तरच या कार्यक्रमाचा खरं सार्थक होईल असं मला वाटतं. आणि मित्र, हा कार्यक्रम समाप्तीनंतर एक तुम्हाला आवर्जून सांगतो, आयोजकांनी आपणा सर्वांसाठी अल्पोपहाराची देखील व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम उपस्थित मान्यवरांचं मार्गदर्शन, प्रबोधन आपण ऐकल्यानंतरच एक चांगला विचार आपण घेऊन या ठिकाणी निघायचा आहे. एवढी मी तुम्हाला सर्वांना प्रार्थना करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद प्रदीपजी. आपण आपल्या अमोघ वाणीतनं अतिशय सुंदर असं थोडक्या आणि मार्मिक शब्दामध्ये प्रास्ताविक केलेलं आहे. खरं म्हणजे हिंदू सर्व जगातल्या सगळ्या धर्मांना संस्थापक आहेत, पण आपला असा एकच हिंदू धर्म आहे त्याला संस्थापक नाही आहे. हा शाश्वत धर्म आहे ज्याला 3000 ते 5000 वर्षापूर्वीची पार्श्वभूमी आहे. म्हणून हा हिंदू धर्म कुठल्या एका गुरुच्या नावाने चालत नाही, तरी सुद्धा तो एक संघ आहे. जगातला सगळ्यात आद्य धर्म जर कुठला असेल तर तो आपला हिंदू धर्म आहे. या ठिकाणी बऱ्याच बसलेले लोक याच्यातले ज्ञानी आहेत की त्यांनी त्याचा अभ्यास पण केलेला आहे. पण माझ्या वाचनापर्यंत साधारणतः 3000 ते 5000 वर्षापूर्वीची पार्श्वभूमी असलेला हा आपला हिंदू धर्म आहे. आणि हा हिंदू धर्माची व्याख्या आज जो भूगोल आहे, प्रस्थापित जमीन आहे, त्या जगाच्या अर्ध्या भागावरती हा हिंदू धर्म होता. तुम्ही सर्च मारा, हिंदू धर्माची उत्पत्ती, हिंदू धर्माचं कार्य, हिंदू धर्म कसा आला, खूप मोठं त्याच्यावर तुम्हाला एक व्याख्या लेक्चर मिळेल. खरं तर स्टडी करा. प्रदीपजींनी सांगितलं की आपण काय केलं पाहिजे. खरं म्हणजे आपल्या घरापासून सुरुवात केलं पाहिजे. मला आठवतं 30-40 वर्षापूर्वी दररोज संध्याकाळी आपल्या हिंदूंच्या घरामध्ये एक प्रार्थना व्हायची की नाही? कुठली व्हायची प्रार्थना सांगा ना जरा पुढे प्लीज. शुभम करोती कल्याणम. किती म्हणजे त्या शब्दामध्ये जितका गोड आहे, त्या शब्दामध्ये इतक्या भावना दडलेल्या आहेत, पण आपण हल्ली त्या छोट्याशा एका यंत्रामुळे सगळं विसरून गेलेलो आहोत. खरं म्हणजे आज आपण सगळे हिंदू जमलो, प्रत्येकाच्या ग्रामदैवत आहे त्याची आपण भक्ती करतो, नक्की केलं पाहिजे. अनेक सुशिक्षित लोक आज वेगवेगळ्या गुरूंच्या माध्यमातून भक्ती करतात, हे मला माहिती आहे. कारण या दशगुरूत वेगवेगळ्या वाराणा, वेगवेगळ्या ठिकाणी भक्तीचे कार्यक्रम, खूप आनंद आहे. आणि याच्यामध्ये तरुण पण येत आहेत. माझी हीच विनंती आहे की दर दिवशी तुमच्या घरात एक फिक्स टायमिंग ठेवा संध्याकाळचा. जेवढे असतील तेवढ्या सदस्यांनी 15 मिनिटाची, तुम्ही ज्या परमेश्वराला मानता
ज्या हिंदू देवतेला मानता त्याची प्रार्थना तुमच्या घरात करा. बघा तुमच्या घरामध्ये नक्की काहीतरी वेगळं वातावरण तयार होईल. 15 मिनिटासाठी टीव्ही बंद ठेवा, 15 मिनिटासाठी ते मोबाईल नावाचं यंत्र बंद ठेवा, स्वयंपाक बंद ठेवा, आपली कामं सगळ्या सदस्यांनी लहानापासून मोठ्याने बसून 15 मिनिटांचा फक्त तो एक तुम्ही देवाची संकल्प साधा. बघा 2 महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये किती प्रचंड बदल होईल. तुम्ही म्हणाल का हो देव भक्ती करून सगळं मिळतं का? तर माझ्याकडे 1-2-3 उदाहरणं आहेत. एकच सांगतो, छोटं कारण वक्ते आहे. एक माझा मित्र आहे, प्रतिशय राजकारणी उद्योजक, पण 25 वर्षापूर्वी अजिबात देवायला मागायचा ना, अगरबत्ती पण लावायचं ना. आम्ही अगरबत्ती लाव म्हटलं तर फेकून द्यायचा. तुझा कुठे देव आहे काय काम कर मग पोट भरणार असं तो सांगायचा. कर्मधर्म संयोगाने तो राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात इतकं मोठं झालं आणि त्याने नवीन बंगला बांधतो. पहिल्यांदा बोलवला आणि सांगितलं की माझं देवघर कुठे असेल ते मला सांग, माझं देवघराची मला जागा सांग. त्याने अप्रतिम बंगला बांधला आणि आम्हा सगळ्या मित्रांना बोलवलं. मी गेलो आणि बघितलं, अरे काय रे ही कसली खोली रे, तुला कळत नाही हे माझं देवघर आहे. हे सगळं जे काय आज आहे ते आज या देवानेच दिलंय. त्याला मी सांगितलं उद्यापासून घरातल्या कामासाठी बाहेर पडू नकोस. इनडायरेक्ट सांगायचं काय, माणूस कष्ट करतच जातो परंतु त्याचं सारं श्रेय कधी कधी परमेश्वराला येतो. तेव्हा कष्ट वर्क इज वर्शिप जे म्हटलं जातं ते त्या ठिकाणी खरं होतं. काम हीच पूजा आहे, पण कामाकडे आणि पूजेकडे बघते वेळी आपला दृष्टिकोन हा एकदम सोज्वळ, प्रिय, गोड आणि मधुर असला पाहिजे तरच हे होतं. खरं म्हणजे मी आता अजिबात वेळ घेणार नाही. तर ह्या कार्यक्रमात आज तुम्ही गेल्यावर एवढं जरी केलात की शक्य झालं. याच्यातली काही लोक माझ्या ओळखीचे आहेत, त्यांच्या घरामध्ये दर दिवशी 15 मिनिटाची प्रार्थना होतो. मी हात वर करायला सांगितले नक्की 10 बघा न सांगता हात वरती आले बघून. पण मला ओळखीचे आहेत सगळं बरोबर. मी 75 लोकांना ओळख, त्यांच्या घरात ही प्रार्थना होते आणि त्यांच्या घरातलं वातावरण खूपच सोज्वळ आहे. धन्यवाद. यानंतर तुम्ही सगळ्या लेक्चरनं कंटाळा म्हणून थोडंसं धार्मिकतेवर, विविधतेवर एक आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे. आमच्या वराडकर हायस्कूलचे संगीत शिक्षक सन्मान्य श्याम तेंडोलकर यांनी आपल्या मुलांसहित या ठिकाणी काही गाण्यांचा अप्रतिम कार्यक्रम ठेवलेला आहे. मी श्याम तेंडोलकर सरांना विनंती करतो की यानंतर आपला या ठिकाणी हा सांस्कृतिक कार्यक्रम व्हावा. आणि मान्यवर व्यासपीठावर मान्यवर त्यांना विनंती आहे की आपण या 10 मिनिटांसाठी समोर बसून घेण्याची विनंती कृपा करावी. त्यांना नम्र विनंती आहे आपण समोर बसा. हा कार्यक्रम समजा पुन्हा आम्हाला सन्मानितपणे आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न केलेला आहे. अतिशय चांगलं असं हा कार्यक्रम आहे. छोट्या गाडी एक वेगळेपणा असावा कार्यक्रमात म्हणून त्याचा आज जसं वरून आम्हाला हे आलेलं आहे म्हणजे या कार्यक्रमाचे नियोजन त्यामध्ये हा बसलेला कार्यक्रम तसंच आम्ही करतो. अजिबात या ठिकाणी वेगळेपण काही नसणार आहे. सन्मान्य तेंडुलकर सरांना विनंती आहे की पुढे कार्यक्रम आपण या ठिकाणी चालू करायचा आहे. पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय भारती जय भारती जय भारती जय भारती. यह धरती को ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. यह धरती को ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, जपते हरि नाम की माला. यहाँ हर मालिक एक मोहन है और राधा एक काला, और राधा एक काला. यहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा,
की जाए जहाँ उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम को अमृत मिल पाए को अमृत मिल पाए कभी अचल फल और फूल उगाए केसर कहीं बिखेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग लगता डेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा। माफ करा थोडंसं टेक्निकली प्रॉब्लेम झाल्यामुळे खरं म्हणजे या कार्यक्रमाचं संयोजन आणि एक्झॅक्टली काय काय इन्स्ट्रुमेंट होते आम्हाला कल्पना नसतात म्हणून हे असं झालेलं आहे मी समजतो की तुम्ही म्हणाल की वतन वतन मेरे आबाद रहे तू है वतन वतन मेरे आबाद रहे तू मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू मेरे वतन है वतन हॅलो लवकर या कृपया हॅलो हॅलो हॅलो
यानंतर या ठिकाणी एका पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. महनीय व्यक्तींच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. हिंदू जागरणाचा 100 वर्षाची संघयात्रा असं या पुस्तकाचं नाव आहे. आणि खरोखरच हे वाचनीय पुस्तक आहे. ज्यांना असं वाटतं की हे पुस्तक माझ्या घरी असावं, त्या प्रत्येकाने स्टॉलवरती हे पुस्तक ठेवलेलं आहे. आपण त्याची जी काही व्हॅल्यू आहे, जी काही किंमत आहे ती घेऊ शकता. पण तो अतिशय आपल्या घरी असावं असं हे सुंदर पुस्तक आहे. मी व्यासपीठावर सन्मान्य व्यक्तींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करावं. अशा प्रकारे या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी प्रमुख अतिथी आहेत, त्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याकडे सन्माननीय पांडुरंगजी राणे साहेब आहेत. पांडुरंगजी राणेंचा थोडक्यात मी परिचय या तुम्हाला करून देतो. हे निवृत्त एसटी महामंडळामध्ये वाहक म्हणून निरीक्षक म्हणून वाहतूक निरीक्षक म्हणून काम करत होते. चालक ते वाहतूक अशी त्यांनी अतिशय चांगली सेवा केली. आदर्श कामगार म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला होता. आणि त्यानंतर त्यांनी सनातन धर्मामध्ये किंवा कीर्तन माध्यमातून आपली सेवा सुरू केली आहे. सध्या ते कीर्तन गावोगावी जाऊन कीर्तनाची सेवा देतात. अशा या सन्माननीय राणे साहेबांना विनंती करतो की आपण समोर हिंदू बंधू आणि भगिनींना संबोधित करावं. सर्वांना नमस्कार. ही आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे. सर्वांना नमस्कार करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. पहिला आयोजक सकल हिंदू समाज मंडळ कट्टा यांचं मी स्वागत करतो. दुसऱ्या आपल्या प्लेटवर लिहिलेलं आहे धर्मो रक्षति रक्षिता. हे हिंदू धर्माचं मूळ साध्य आहे आपलं. आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो. हा हिंदू धर्म हा वैदिक धर्म आहे. वेद प्रामाण्य धर्म आहे. वेद म्हणजे काय जास्त काय मोठं काय नाही, एक आचारसंहितेसारखं आहे ते. वेद म्हणजे आपण कसं वागावं, कशी आपली जीवनशैली असावी आणि अशा संघटित मानवाचा जो एक ग्रुप आहे तो आपला हिंदू धर्म. या हिंदू शब्दाची व्याख्या जर आपण बघितली तर अशी आहे की जो हीनतेचा आणि अज्ञानाचा नाश करतो तो हिंदू. ह्या सबंध पृथ्वी तलावर आपल्या हिंदू धर्माची जवळजवळ लोकसंख्या 15% लोकसंख्या आहे. आपला हिंदू धर्म आहे. पण थोडं असं आहे की आपला हिंदू धर्म उदासीन आहे. आणि त्याच्यामुळे आपण काय केलं की जवळजवळ बरीच वर्ष मागच्या 2 पिढ्यांच्या पूर्वी आपण सर्व आपला सगळा इतिहास पारतंत्र्यात काढलाय. इंग्रजांनी राज्य केलं, त्याच्यावर मुसलमानांनी आक्रमणं केली या हिंदू धर्मावर. म्हणून आपण थोडंसं आता जागृत झालं पाहिजे. त्याच्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. आपल्या धर्मात अनेक देवदेवता आहेत हो आणि असणारच हो. कारण आपण हिंदू धर्म हा निसर्गपूजक प्राणी आहे. तो निसर्गाची पूजा करतो. प्रत्येक गोष्टीत परमेश्वर बघतो आणि तो तिथं पूजा करतो. त्याच्यामुळं अनेक देवदेवता असणं शक्य आहे. पण आपल्या प्रमुख देव 3 आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. थोडक्यात निर्मिती, पालन आणि संवाद ह्या क्रियाच आहेत. प्रत्येक प्राणी मात्राच्या क्रिया आहेत. मग असा हा आपला धर्म आहे. आणि ह्याच्याशी निगडीत आपण आपली जीवनमूल्य बनवली आहेत. हिंदू धर्माची जीवनमूल्य बनवली आहे. ती जीवनमूल्य कुठली आहेत? ते 4 आहेत.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म म्हणजे नीतिमत्ता, आपण नीतिमत्तेने राहावं जगताना. दुसरं अर्थार्जन करावं, आणि ते केलंच पाहिजे. ते प्रत्येक प्राणी करतो, काहीतरी पोटासाठी करतो म्हणजे कमवतो. तिसरं काम. काम म्हणजे काय, तर आपण प्रेम, समाजाप्रती प्रेम, आपल्या कुटुंबाप्रती प्रेम, आणि हे एवढं सगळं झालं की शेवट आला मोक्ष. मग हा मोक्ष शेवट आपल्याला चांगली गती मिळावी म्हणून आपण प्रयत्न करतो. हेच आपल्या हिंदू धर्मात सांगितलंय. मोठं तसं जास्त मोठं काही कर्मकांड काही नाही आपल्या धर्मात. साधा सोपा विषय आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हा पुरुषार्थ आपला. असा सुंदर हा आपला धर्म आहे. धर्म या शब्दाची व्याप्ती जर बघितली तर ती तशी खूप मोठी आहे. धर्म या शब्दाला तुम्ही गुगलवर सर्च करा, कुठे धर्म या शब्दाला इंग्रजी शब्द नाही, रिलिजियस शब्द आहे, पण तो पंथ म्हणून आहे. मग अशी आम्ही तरी सांगितलं की आपला धर्म हा धर्मच आहे आणि इतर आहेत हे पंथ आहेत, याचा संस्थापक आहेत. कुणीतरी मानवानं हा निर्माण केला आहे. इतर जे धर्म आहेत लोक त्यांना धर्म म्हणतात, ठीक आहे, पण आपला धर्म हा ईश्वर निर्मित धर्म आहे. ज्या दिवशी मानवाची निर्मिती झाली तिथूनच आपल्या ह्या हिंदू धर्माची सुरुवात झाली आहे. त्याही पुढं आपण धर्म म्हणताना बऱ्याच गोष्टीत आपण धर्म म्हणतो. अगदी निर्जीव गोष्टीत पण आपण म्हणतो. सागरेला गुणधर्म, कोडी हा त्याचा गुणधर्म आहे, म्हणजे तिथं धर्म आलाच परत. प्रत्येक प्राण्याला धर्म आहे. अगदी विंचू जरी हाती घेतला तर तो काय करणार, त्याचा धर्म काय, टंक मारणार, हा त्याचा धर्म. पण प्रत्येक प्राणी मात्राला मदत करावी हा आपला धर्म. असं प्रत्येक ह्या निसर्गातल्या सगळ्या सजीवांना एक धर्म असतो. प्रत्येकाला धर्म आहे. साप म्हटल्यानंतर तो जवळ गेल्यानंतर डंख मारणार, असा हा धर्म. तसा आपला पण हा एक धर्म आहे जो सहिष्णुता इतरांप्रती तयार करतो आणि इतरांवर कुणाला दुसऱ्यावर आक्रमण करत नाही. आपण कधी ऐकलंय का की हिंदू धर्मानं कुणावर तरी दुसऱ्या धर्मावर आक्रमण केलेलंच नाही. उलट आमच्यावरच आक्रमणं झाली आहेत आणि त्याच्यासाठी आपण झगडलोय. असा हा आपला सर्वांग सुंदर असा हिंदू धर्म आहे. आपल्या धर्माच्या परंपरा, संस्कृती, नीतिमूल्य याचं संवर्धन करण्याचं हे आपलं काम आहे आणि आपण ते केलं पाहिजे. आपला समाज भयंकर उदासीन राहतो. मला काय त्याचं आता इथं त्याचं काय नाही आहे जास्त त्रास, पण तुम्ही बाहेर गेलात समाजात, जर बाहेर मुंबई, पुणे किंवा इतर इथे काश्मीर, विष्णूसारख्या ठिकाणी गेलात तर त्याचं काय उपद्रव आहे तो सांगताना कठीण आहे. एवढा त्याचा उपद्रव आहे. आपण इथं हिंदुस्तान आहोत का, आपण सगळेच हिंदू आहोत इथं. त्याच्यामुळे आपण त्याचा जास्त विचार करत नाही, पण तरी पण आपण सावध असलं पाहिजे. त्याच्यासाठी हा इथं कार्यक्रम आहे. आता दुसरी गोष्ट आहे, मानव प्रगत झालाय, भरपूर प्रगत झालाय. मानव प्रगत झाला म्हटल्यानंतर निरनिराळी यंत्र आली आहेत, मोबाईल आले आहेत, हे आले आहेत. पण ही जेव्हा प्रगती जेव्हा आपण केली आहे, पण त्याच्याबरोबर प्रगतीबरोबर अधोगतीही असतेच. दुसरी बाजू चांगल्याबरोबर वाईटही असतं. तशी प्रगती झालेली आहे, प्रगतीबरोबर अधोगती पण झालेली आहे. पण ही अधोगती जर रोखायची असेल तर आपलं समाज प्रबोधन, हिंदू धर्माचं समाज प्रबोधन झालं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे आणि ते आपण केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे असे छोटे छोटे आपण मेळावे घेऊन आपण हे प्रबोधन करावं. अजून बरंच काही आहे. सध्या हिंदू धर्माला पण बरीच आव्हानं आहेत आणि ही आव्हानं आपण पेलली पाहिजेत आणि त्याच्यासाठी एक समाज जागृती झाली पाहिजे. आपले गोखले तर सांगतील जातात आता पुढची आव्हानं काय आहेत ती आपल्या धर्मापुढे. ती बरीच आव्हानं आहेत, त्याच्यात विस्तृत ते बोलतील. असा हा आपला हिंदू धर्म. मी आपला एक प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलं, मला 4 शब्द बोलायची इथं विनंती केली, मी बोललो. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद राणेजी. तत्पूर्वी एक वेगळा कार्यक्रम आहे की कुठलाही कार्यक्रम म्हटल्यानंतर त्याला अनेकांचे हात लागतात आणि त्या मदतीशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होत नाही. आजचाही कार्यक्रम
हा अशाच अनेकांच्या मदतीतनं इथे पूर्ण होतोय. आता मुख्यत्वे आम्हाला जी मदत केली आहे त्यांचा आभार प्रकट करायचं सगळं शेवटी कोण थांबत नाही म्हणून सन्माननीय हॉलचे मालक मामा माळी कधीही जा, चांगलं काम असेल तर नेहमी सांगतात की केव्हाही माझ्या हॉलमध्ये या. जे जे चांगलं असेल त्या ठिकाणी हा मामा माळी उभा आहे आणि आजही त्याने आम्हाला हा हॉल त्याच प्रकारे आणि आपली माणसं सुद्धा दिली आहेत. जे याच्यानंतर तुम्हाला स्नॅक देणार आहेत ते त्यांच्याचकडनं मिळणार आहेत. तर मी या मामावाडीच्या मनापासून त्याकडे त्यांच्या शुभेच्छा देतो, त्यांचं स्वागत करतो आणि सन्मान्य प्रदीपजी मिडबावकर यांना विनंती करतो त्यांचं गुलाब पुष्प देऊन त्या ठिकाणी आभार व्यक्त करावे. जागेवरच मंगेश माडे, त्यानंतर मगाशी जे 2 गाणी सादर केली ती वराड हायस्कूलचे संगीत शिक्षक सन्माननीय तेंडुलकर सर यांचाही मिडगावकर यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. या तेंडुलकर. स्पीकर ज्यांचं उपस्थित आहे ते मनोज आणि या ठिकाणी मगाशी जे सरमळवरनं ढोल पथक आलाय त्यांच्या प्रमुखाला विनंती आहे की या ठिकाणी आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ढोल पथक प्रमुख आहेत का? विष्णू दादांना विनंती करतो की आपण प्रतिनिधी म्हणून लवकर. अशा प्रकारे यांचा आभार प्रदर्शन या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर या ठिकाणी दुसऱ्या ज्या या ठिकाणी आज प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमापुरत्या आहेत त्या आमच्या सन्माननीय सौ वैष्णव विष्णू दाड. त्यांची ओळख मी तुम्हाला सरांना ओळखत आहेत त्या कारण गेली जवळजवळ 10 वर्ष त्या वेगळ्या क्षेत्रात काम करतात. सन 2009 ते 2019 वर्ष 19 पर्यंत 10 वर्ष त्यांनी वराडकर हायस्कूल इंग्लिश मीडियम या ठिकाणी मॅथ्स आणि सायन्स या वर्गाने शिक्षणाचं काम केलं. त्यानंतर 11वी 12वी केमिस्ट्री म्हणून त्यांनी शिक्षणाचं काम केलं. बॅरिस्टर नाथपाई सेवांगण येथे त्या सतत कार्यरत आहेत. नवचैतन्य कलाकार संघ पेंडूर याच्या सहसचिव म्हणून काम करतात. रत्नप्रिया महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या वराड मालवण याच्या सन्माननीय अध्यक्षा त्या आहेत आणि सकल मराठा समाज कट्टा दशकृतीच्या त्या संस्थापक सदस्य आहेत आणि गेली 2 वर्ष त्या हिंदू धर्माविषयी स्टडी करतात असं मला समजलं. अशा या वैष्णवी लाड मॅडम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आपले विचार व्यक्त करावेत. नमस्कार. उपस्थित मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सन्माननीय दिलीप गोखले सर, प्रमुख पाहुणे सन्माननीय पांडुरंग राणे सर आणि कार्यक्रमाचे आयोजक तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनी सर्वांना आदरपूर्वक प्रणाम. आज आपण सर्वजण एका अतिशय महत्त्वाच्या प्रसंगी या ठिकाणी जमलेले आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची 100 वर्षाची पूर्तता आणि या कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेलं सकल हिंदू संमेलन आणि या संमेलनाला आज मी आणि तुम्हा सर्वांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली हा आपल्यासाठी एक सुवर्ण योग म्हणावा लागेल. 100 वर्ष हा एक प्रवास आहे, संस्काराचा, संघर्षाचा आणि सामाजिक बांधिलकीचा. हा केवळ इतिहास नसून ती एक प्रेरणा आहे. गेली 100 वर्ष आपल्या देशाने बऱ्याच गोष्टी अनुभवल्या, संघर्ष अनुभवला, बदल अनुभवला, प्रगती अनुभवली. पण या सर्वातून सामाजिक बांधिलकी, सामाजिक ऐक्य ही गोष्ट मात्र कायम टिकून राहिली. मित्र हो, सामाजिक बांधिलकी, जातीभेद विसरून, उच्च नीचता विसरून, सर्व भेदभाव विसरून एकत्रितपणे राहणं हे आपल्यासाठी, आपल्या धर्मासाठी
आणि आपल्या राष्ट्रासाठी देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीचा अभिमान आपण बाळगतो, आपल्या राष्ट्राविषयी अभिमान बाळगतो, आपल्या राष्ट्रगीताविषयी अभिमान बाळगतो, आपल्या धर्माविषयी अभिमान बाळगतो. या सर्व अभिमान बाळगत असतानाच आपल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या देखील आहेत, हे आपण विसरून चालणार नाही. संविधानाने दिलेले हक्क असतील, पण हक्क उपभोगताना प्रत्येक हक्कामागे आपलं जे जे कर्तव्य आहे ते प्रत्येकाने लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. परकीय आक्रमणांपासून प्रत्येक ठिकाणी स्वातंत्र्य देणं, आपले स्वातंत्र्य सैनिक सेनेवर लढत असतात, सीमेवर लढत असतात, पण प्रत्येक जण आपण स्वतः सीमेवर जाऊ शकत नाही, सीमेवर लढू शकत नाही. पण आज आपल्या या ठिकाणी राहून काहीतरी कार्य करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. राष्ट्राप्रती, राष्ट्रध्वजाप्रती, इतर बारीक बारीक गोष्टी असतील, आपले संस्कार असतील, आपल्या रूढी असतील, आपलं पर्यावरण असेल, आपल्या परिसरातील स्वच्छता असेल, ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवणं हे देखील आपल्या जबाबदाऱ्याच आहे. प्रत्येक वेळी आपण म्हणताना म्हणतो आपली संस्कृती, आपली हिंदू संस्कृती, पण हिंदू संस्कृती ही केवळ संस्कृती, केवळ पूजापाठ, केवळ उपासना नव्हे, तर ती एक आपल्या जगण्याची पद्धत आहे, बोलण्याची पद्धत आहे, आपली विचार करण्याची पद्धत आहे. अगदीच महत्त्वाचं सांगायचं झालंच तर हिंदू संस्कृती म्हणजे आपल्याला मानव म्हणून जगण्यास शिकवते, आपल्यास मानव बनवते. हिंदू संस्कृती म्हणजे वसुधैव कुटुंबकम, म्हणजे सर्व विश्व हे आपलं कुटुंब आहे. पण आपल्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये ही भावना आहे का? आज बघायला गेलं तर कुटुंबांचं विभाजन झालेलं आपल्याला दिसतं. फार संकुचित कुटुंब बनलेली आहेत. काही ठिकाणी 4च माणसं, किंवा काही ठिकाणी मी 2 आणि माझा 1, आणि सध्याची परिस्थिती तर आम्ही दोघेच. अशा प्रकारे कुटुंब ही अतिशय संकुचित बनलेली आहे. कुटुंबाचा विषय येताना कुठेतरी एक गोष्ट मनातून जाणवते, जी वेळोवेळी आपल्यालाही किंवा तुम्हा सर्वांनाही जाणवत असेल. पूर्वीच्या वेळी ज्यावेळी आपण लहान होतो त्यावेळी आपली कुटुंब फार मोठी होती. मला तर आठवतं आम्ही लहान असताना ज्यावेळी चतुर्थीमध्ये घरामध्ये जवळजवळ 50 ते 60 माणसं असायची, एकत्र असायची. माझे 5 आजोबा, त्यांची मुलं, अशी प्रत्येकजण 50-60, म्हणजे तुम्हालाही प्रत्येकाला कुठेतरी मनामनात वाटत असेल की पूर्वीच्या वेळची कुटुंब. पण आताची कुटुंब फार संकुचित बनलेली आहेत. संस्कार कुठेतरी मुलांमध्ये नाही आहेत, आणि हे संस्कार मुलांमध्ये रुजवणं, जपवणं हे खूप गरजेचं आहे. वडीलधाऱ्या माणसांचा आदर करणं ही देखील एक राष्ट्राप्रती, धर्माप्रती असलेली जबाबदारी आहे. संस्कार म्हटल्यावर प्रत्येकावेळी विषय येतो किंवा आपण बोट करतो ते आईकडे, महिलेकडे. एक आई किंवा एक महिला ही 2 कुटुंब घडवते, एक तिचं माहेर आणि दुसरं तिचं सासर. आई ही पहिली गुरु. शिक्षण, संस्कार हे आपल्याला आईच देत असते. कालच एक पोस्ट वाचली, आजच्या जगातील जे धोके आहेत, मगाशीच आदरणीय सरांनी बोलताना म्हटलं प्रगती झालेली आहे, यंत्रसामुग्री आलेली आहे, जो आपण छोटासा मोबाईल ह्याचा विषय घेतो. संस्कारांकडे वळताना कुठेतरी मनात तो विषय येतो. काल एक छोटीशी पोस्ट वाचलेली, एका शाळेमध्ये शिक्षिकेने मुलांना सांगितलेलं होतं की आई या विषयावर निबंध लिहा, तुम्हाला आई कशी पाहिजे. एका छोट्या मुलाने सुंदर निबंध लिहिला होता, मला ऑफलाईन आई पाहिजे. कारण आज आपण बघतो प्रत्येक आईच्या हातात देखील मोबाईल आहे, तिचं मुलाकडे लक्ष नसतं. मुलाने काय खाल्लंय, तो काय जेवलाय, त्याने कशा प्रकारे अभ्यास केलाय. गेल्या 2-3 वर्षानंतर, कोरोनाच्या काळानंतर बघितलं तर अभ्यासही मोबाईलवर येणं सुरुवात झालेली आहे. त्यामुळे त्या कालावधीमध्ये जो अभ्यासासाठी देखील मुलांच्या हातात फोन गेलेला आहे, तो कायमच मुलांच्या हातात फोन आहे. त्यामुळे शाळेत वेगळा अभ्यास करणं किंवा आई आध्यात्मिक असावं, आपला एक देव, आपली कुलदेवता ह्याच्यावर प्रत्येकाची श्रद्धा असावी. सकाळी संध्याकाळच्या वेळात नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे. शुभंकरोती मुलांना शिकवा, हनुमान चालीसा मुलांना शिकवा. या प्रत्येक गोष्टी महिलेने
वडीलधाऱ्यांनी सर्वांनी आपल्या मुलांना शिकवाव्यात हे या ठिकाणी मी कळकळून सांगेन. मोठमोठी भाषणं महिला दिनाच्या दिवशी केली जातात. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी त्यांना आपण जय जयकार करतो, पण खरंच हो त्यांचा आदर्श आपण घेतो का? आज बघितला तर कितीतरी महिला, कितीतरी सुशिक्षित महिला अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांच्या बळी पडलेल्या आपण पाहतो. ही प्रथा, ह्या गोष्टी कुठेतरी बंद झाल्या पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण आपल्या घरापासून केली पाहिजे. प्रत्येक जण किंवा आपण लहान मुलं देशाच्या रक्षणासाठी नाही जाऊ शकत, पण जे जे कार्य आपल्या हाताने होणार आहे ते ते करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात आहे ती आपल्या घरापासून करा, आपल्या कुटुंबापासून करा. ज्यावेळी तुमचं घर सुधाराल, हळूहळू तुमची वाडी सुधारेल. तुमची वाडी सुधारल्यानंतर तुमचं गाव सुधारेल. एक गाव बघून तालुका सुधारेल, जिल्हा सुधारेल, पर्यायाने आपलं राज्य, आपलं देश सुधारेल. पण ह्या गोष्टी आपल्यापासून, स्वतःपासून, आपल्या घरापासून करणं खूप गरजेचं आहे. संस्कृती जपणं म्हणजे चांगल्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं. मुलांना चांगले संस्कार द्या, मुलांना चांगलं शिक्षण द्या. अंधश्रद्धेपासून, व्यसनाधीनतेपासून आपल्या मुलांना खूप लांब ठेवा. ह्या सर्व गोष्टी आपण कराव्यात असं मी आज कळकळीने सांगेन. खरी हिंदू संस्कृती जपायची असेल तर स्त्रीचा सन्मान करणं खूप आवश्यक आहे. स्त्रीचा सन्मान करा, स्त्रीचं सक्षमीकरण करा. ज्या ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूच्या मुलांकडून, आपल्या आजूबाजूच्या कुटुंबांकडून आपण करून घेऊ शकतो त्या प्रकारच्या सर्व गोष्टी आपण कराव्यात. छोट्या छोट्या का होईना पण आपल्या हातून काहीतरी कार्य व्हावं, राष्ट्राप्रती व्हावं, धर्माप्रती व्हावं याची प्रत्येकाने नोंद ठेवणं, प्रत्येकाने आपली जबाबदारी मानणं फार गरजेचं आहे. पुढच्या पिढीसाठी आपण काय ठेवणार आहोत? मोबाईल, संपत्ती, घर, बंगला, गाडी, ह्या सर्व गोष्टी खूप नगण्य आहेत. शेवटपर्यंत राहणार आहे, आपल्या पुढच्या पिढीसाठी राहणार आहेत ते आपण दिलेले संस्कार, आपण दिलेलं शिक्षण आणि आपण दिलेलं मूल्य. आणि ह्या सर्व गोष्टी आपण खूप जपणं गरजेचं आहे. आपल्या मुलांपर्यंत, आपल्या मुलांच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, आपल्या जवळच्या कुटुंबापर्यंत या सर्व गोष्टी पोचवा. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या, चांगले संस्कार द्या, मूल्यांची जपणूक करायला शिकवा. एवढं या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगेन. या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहण्याची संधी मिळाली, 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद.